नमस्कार, मी वैशाली फॅमिली फूड्स मराठीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर आज आपण मस्त असं चुलीवरचं गावरान कोंबड्याचं कालवण कसं करायचं हे पाहणार आहोत। गावरान कोंबड्याचं कालवण आणि तेही चुलीवरचं खूप जणांना आवडतं आणि खरंच खूप भन्नाट टेस्ट लागते। चला तर आज देखील आम्ही मस्त असा बेत बनवलेला आहे। तर पहा, चुलीवरती पातेले गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये तेल पळीने 6 पळ्या तेल ॲड केलेलं आहे। तेल मस्त असं गरम झाल्यानंतर साधारण पाऊण वाटी हिरवं वाटण ॲड केलं। साधारण 5 चमचे हिरवं वाटण आहे। हिरवं वाटण मस्त असं परतून झाल्यानंतर 1 चमचा हळद, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा गरम मसाला ॲड करायचा। चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। आता हे सर्व छान असं परतून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये कोंबड्याचं मटण ॲड करायचं आणि छान असं मसाल्यासोबत परतून घ्यायचं आहे। मस्त असं परतून घ्यायचं। आता झाकण ठेवायचं आणि ताटामध्ये 1 तांबे पाणी ॲड करायचं आहे। पाणी ॲड केल्यामुळे जे पातेल्यातील मटण असतं ते अजिबात चिकटत नाहीत आणि 15 मिनिटानंतर पहा, अजिबात मटण चिकटलेलं नाही। मस्त असं मिठाचं पाणी सुटलं जातं। हलवून घ्यायचं आणि वरचं जे ताटावरचं पाणी असतं ते ॲड करायचं। अजून एकदा झाकण ठेवायचं। अजून 1 तांब्या पाणी ॲड करायचं आणि 5 मिनिटानंतर जे वरचं ताटातील पाणी आहे ते पातेल्यामध्ये ॲड करायचं आहे। साधारण 25 ते 30 मिनिटांमध्ये मटण छान शिजलं जातं आणि 1 तांब्या मी पाणी ॲड केलेलं आहे। आता पाहूयात मटण शिजलं की नाही। ताटातील पाणी देखील पातेल्यात ॲड करायचं आणि पहा, मस्त असं मऊसूत लहान लेकरांना खाता येईल असं आपलं मटण शिजलं गेलेलं आहे आणि मस्त असं आपलं गावरान कोंबड्याचं मटण तयार झालेलं आहे। देवाला कोंबडा कापला होता, त्याच्यामुळे नैवेद्य दाखवण्यासाठी चिमूटभर मी काळं तिखट ॲड केलं। काळं तिखट ॲड केल्याशिवाय देवाला नैवेद्य चालत नाही म्हणतात। आता जे कोंबड्याचं काळीज असतं ते नैवेद्यासाठी काढून ठेवायचं आहे। घरातील लहान लेकरांसाठी अळणी पाणी किंवा मिठाचं पाणी काढून ठेवायचं आहे। गरम मसाला ॲड केल्यामुळे जरासं लालसर कलर आलेला आहे, नाहीतर तुम्ही म्हणाल पिवळा कलर दिसत नाही। अळणी पाणी काढून झाल्यानंतर 3 चमचे काळा मसाला ॲड करायचा। मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। मसाला तिखट असल्यामुळे मी 3 चमचे मसाला ॲड केलेला आहे। आता पातेल्यावरती झाकण ठेवायचं आणि 1 तांब्या पाणी ॲड करायचं। पाणी छान गरम झालं की पाणी पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं। अशाच पद्धतीने जेवढी भाजी बनवायची आहे तेवढ्या वेळात तुम्ही ताटावरती पाणी ठेवायचं आणि भाजी ॲडजस्ट करून घ्यायची आहे। तर पहा, मी अर्ध्या पातेल्याच्या वरती भाजी बनवलेली आहे। आम्हाला जेवढी लागते तेवढी। 2 चमचे बाजरीच्या पिठामध्ये पाणी ओतून ते आळण भाजीमध्ये ॲड केलेलं आहे। मस्त असं ढवळून घ्यायचं। आळण घातल्यामुळे काय होतं, भाजीला भन्नाट अशी टेस्ट येते आणि 5 मिनिटानंतर पहा, मस्त अशी आपली गावरान कोंबड्याची भाजी तयार झालेली आहे। म्हणजे गावरान कोंबड्याचा रस्सा, आहा, आणि तेही चुलीवरचा। खरंच खूप भन्नाट टेस्ट लागते। मुलं सुट्टीला गावी आली की आईवडील असा काहीतरी राहिलेला उरला सुरलेला देवदेव काढतात, जेणेकरून मुलांना देखील गावरान खाता येईल आणि आपला देवदेव देखील होईल। तर आमच्या घरी आज असा मस्त असा गावरान कोंबड्याचा बेत बनवलेला आहे। तुमच्या घरी असं होतं का हे कमेंट करून नक्की सांगा। आणि अजून ही चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात मस्त अशा झणझणीत रेसिपीसोबत। धन्यवाद।